आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कराडच्या 6 पदरी उड्डाणपुलावर आज मंगळवार दिनांक 21 जुलै 2026 रोजी सकाळी तिहेरी अपघाताची घटना घडली आहे। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून 3 कारचे नुकसान झाले आहे। सातारा बाजूकडून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या कारने उड्डाणपुलावर चुकीच्या ठिकाणी केलेल्या आपत्कालीन वळण मार्गातून अचानकपणे जाण्यासाठी ब्रेक मारल्याने पाठीमागून आलेल्या दुसऱ्या कारची समोरील कारला धडक बसली। त्याचवेळी पाठीमागून आलेली तिसरी कारही समोरील दुसऱ्या कारला धडकली। यामुळे पुलावर काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली। ठेकेदार कंपनीच्या सुरक्षा विभागाने तातडीने उड्डाणपुलावर जात वाहने बाजूला केली। दरम्यान या उड्डाणपुलाच्या कोल्हापूर नाका येथील तीव्र वळणानजीकच दुभाजकातून केलेल्या या आपत्कालीन धोकादायक वळण मार्गामुळे ही अपघाताची घटना घडली आहे। या वळण मार्गाजवळ सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही। गत महिन्यात 21 जूनला हा उड्डाणपूल वाहतुकीला खुला केला होता। आज 21 जुलैला 1 महिना होत असून अद्याप ही उड्डाणपुलावरील अनेक कामे सुरूच आहेत। सध्या या पुलावरून केवळ दिवसाच वाहतूक सुरू आहे।